नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शेखसर या आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, ITI प्रवेश प्रक्रिया 2025 आणि 26 मध्ये आता विद्यार्थी गोंधळात पडले आहेत, कारण की विद्यार्थ्यांना दोन दोन मेसेज आलेले आहेत. अगोदर एक मेसेज आलेले आहे आणि कालच्या डेटमध्ये एक मेसेज आलेले आहे. आता विद्यार्थ्यांना हे समजत नाही की तो जो मेसेज आलेला आहे तो आपल्या ITI ला नंबर लागला का, किंवा हे दोन जे मेरिट नंबर जनरेट झालेले त्याचा काय उपयोग आहे, मग याच्यातला फायनल कोणता राहणार आहे, अशा प्रकारचे प्रश्न या विद्यार्थ्यांना पडलेले. तर जाणून घेऊया याच डिटेल प्रश्नाविषयी. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट आपण ITI संबंधित घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. मित्रांनो, 1 जुलै 2025 संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान विद्यार्थ्यांना मेसेज आलेले आहेत आणि हे जे मेसेज आहे ते मेसेज आहे तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट नंबर. आता या अगोदरही विद्यार्थ्यांना मेसेज आलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना मेसेज नाही आला त्यांनी ऑनलाईन कशा पद्धतीने चेक करून घ्यायचं याचाही डिटेल व्हिडिओ आपण आहे, ज्यामध्ये आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशा पद्धतीने पाहायचं हे सुद्धा सांगितलं होतं. त्यासोबत त्याच व्हिडिओमध्ये आपण जे फायनल मेरिट लिस्ट असते ते कशा पद्धतीने पाहायचं त्याची माहिती दिलेली आहे. म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही तुम्हाला अगोदर लागलेली असते. त्यानंतर तुमचे जर काही प्रश्न असतील, तुमच्या काही जर शंका असतील, म्हणजे आपण जे ग्रेव्हियन्स म्हणून जो एका टॅब होतो त्या टॅबवर ज्यावेळेस आपण सबमिट केलेले तर त्यामध्ये मेरिट चेंज झालेले दिसत आहे. ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की विद्यार्थ्यांचे दोन दोन मेरिट आलेले, म्हणजे पहिली जी आलेली ती प्रोव्हिजनल होती, ती फायनल नव्हती. पण जे 1 जुलै 2025 च्या दरम्यान जी तुम्हाला मेरिट लिस्ट मिळालेली आहे ती मेरिट लिस्ट आहे तुमची फायनल. म्हणजे तुमच्या त्या मेरिट लिस्ट नुसार तुमचा जो काही नंबर आहे तो तुम्हाला समजणार आहे. स्टेट लेवलचा जो काही नंबर आहे ते तुम्ही पाहू शकता त्यामध्ये, आणि त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवलचा, आणि त्यासोबतच सोबत तुमच्या कास्टमध्ये कितवा नंबर आहे तुमचा डिस्ट्रिक्ट लेवलवरून हे तुम्ही पाहू शकता. जे वरचे दोन ऑप्शन आहे जे तुम्ही पाहत आहात, जे दोन ऑप्शन आहे ते दोन ऑप्शन तुमच्या स्टेट लेवलवर तुमचा मेरिट लिस्ट दर्शवतात, आणि खालचे जे दोन आहेत त्यामध्ये तुम्ही डिस्ट्रिक्ट लेवलवरचे मेरिट दर्शवतात. तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलेले ते फॉर्म भरत असताना तुमचा होम डिस्ट्रिक्ट आहे का अदर डिस्ट्रिक्ट आहे हे तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. म्हणजे होम डिस्ट्रिक्ट आणि अदर डिस्ट्रिक्ट म्हणजे ज्या जिल्ह्यामधून तुमची 10वी झालेली आहे त्या जिल्ह्याच्या ITI जर तुम्ही सिलेक्ट केला असेल तर तुम्ही त्या होम डिस्ट्रिक्ट मध्ये येता. आणि जर तुम्ही एका जिल्ह्यामध्ये 10वी पास आउट झालेले आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जर फॉर्म भरला असेल तर तो येतो तुमचा अदर डिस्ट्रिक्ट. म्हणून होम डिस्ट्रिक्ट आणि अदर डिस्ट्रिक्ट हा जर तुमचा प्रश्न क्लिअर झाला असेल तर आता आपण थोडंसं पुढे जाऊया. आता विद्यार्थ्यांना दोन मेसेज आलेले आहेत, ज्यामध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही फायनल मेरिट लिस्ट नसतं. जे तुम्हाला 1 जुलै 2025 ला आलेलं आहे ते आहे तुमचा फायनल मेरिट लिस्ट. आता यामध्ये कुठलाही बदल येणार नाही. आता महत्वाचा मुद्दा, विद्यार्थी असे कमेंट करत असतात की आता हे जे काही मेसेज आलेले तर हे मेसेज आल्याच्या नंतर आता पुढची प्रोसेस काय राहणार आहे. तर पहा मित्रांनो, अजून ITI ची मेरिट ही लागलेली नाही. जी काय पहिली मेरिट लिस्ट लागणार आहे ती आहे 7 जुलै 2025 ला. तुम्हाला समजणार आहे की तुमचा नंबर कोणत्या ITI मध्ये लागलेला आहे आणि कोणत्या ट्रेडला लागलेला आहे. ही ITI ची प्रवेश प्रक्रिया चालते एका टाइम टेबल नुसार, म्हणून तुम्हाला हा टाइम टेबल फॉलो करणं खूप गरजेचं आहे. आता विद्यार्थ्यांना असं वाटतं की दोन मेसेज आलेले आहेत, आता पुढे नेक्स्ट काय करावं. तर हा जो काही तुमचे मेसेज होते ते फक्त तुम्हाला दर्शवत होते तुमची मेरिट लिस्ट. म्हणजे तुमचा राज्यामधून कितवा नंबर आहे, तुमच्या जिल्ह्यामधून कितवा नंबर आहे, आणि तुमच्या कास्ट मधून कितवा नंबर आहे. आता काही विद्यार्थी आपल्याला कमेंट असतात की या ठिकाणी कास्ट मध्ये माझा दाखवत नाही, नंबर दाखवत नाही. तर मित्रांनो, तुम्ही ज्या ठिकाणी जनरल मध्ये फॉर्म भरला असेल, आणि मॅक्झिमम विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडलेला आहे की माझा मेरिट नंबरच दाखवत नाही. ज्या विद्यार्थ्यांना मेरिट नंबर दाखवत नाही त्यांनी कन्फर्म करून घ्यायचंय की आपला ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही कन्फर्मेशन केलेले, त्यासोबतच सोबत ऑप्शन फॉर्म निवडलेले. काही विद्यार्थी काय करतात, ऍप्लिकेशन फॉर्म भरलं, फीस भरलं, सोडून दिलं. म्हणजे पुढची प्रोसेस जी काय असते ती पुढची प्रोसेस त्यांनी केली नाही. मग अशा विद्यार्थ्यांना आज मात्र या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरता येणार नाही. जर तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन झाला असेल तर तुम्हाला या पहिला राऊंड स्टार्ट झाल्याच्या नंतर म्हणजेच 8 तारखेच्या नंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म हे भरता येणार आहे. आता महत्वाचा मुद्दा आता या ठिकाणी आपण काय करायला पाहिजे, तर दोन्ही जे मेसेज आलेले तुम्हाला, तर ते दोन्ही मेसेज आहेत तुम्हाला फक्त तुमचा मेरिट लिस्ट किती आहे हे दर्शवणार. ह्या मेसेज आला म्हणजे तुमचा ITI ला नंबर लागला असं होत नाही, कारण की हे फक्त तुम्हाला दर्शवतात तुमची मेरिट. जेवढे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले त्यापैकी तुमचा नंबर किती आहे हे दर्शवणं म्हणजे हे मेरिट लिस्ट असतं.
कारण की ही ITI ची प्रवेश प्रक्रिया चालते तुमच्या 10वीच्या पर्सेंटेज बेसिस नुसार. आता ज्या विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म भरलेले तर त्या सगळ्यांचं अनालाइज करून या ठिकाणी तुमचा त्या कॅटेगरीमध्ये आणि त्या डिस्ट्रिक्टमध्ये त्या राज्यामध्ये कितवा नंबर आहे हे दर्शवणारं मेसेज म्हणजे ते मेरिट नंबर असतं. आता या ठिकाणी 7 तारखेला एक पहिला राऊंड या ठिकाणी होणार आहे. ते 7 तारखेला ज्या विद्यार्थ्यांना मेसेज येईल त्यांना असं समजायचं की तुमचा कोणत्या ना कोणत्या तरी ITI ला नंबर लागलेला आहे. आता कोणता ITI ला म्हणण्यापेक्षा ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करून पाहता त्याचा डिटेल व्हिडिओ डेट आल्याच्या नंतर मी स्वतः घेऊन येणारच आहे. तुम्ही लॉग इन करून अलॉटमेंट लेटर डाउनलोड करता. डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला समजून येईल की तुमचा कोणत्या ITI ला आणि कोणता ट्रेड मिळालेले हे तुम्हाला समजून येईल. ज्यावेळेस तुम्हाला मेसेज येईल त्या मेसेज मध्ये फक्त तुमचा प्रिफरन्स नंबर दर्शवण्यात येईल. त्या मेसेज मध्ये तुम्हाला कोणत्या ITI ला नंबर लागला, कोणत्या ट्रेडला नंबर लागला हे तुम्हाला समजणार नाही. ते समजून घेण्यासाठी तुमच्याकडे जे काय ऑप्शन फॉर्म तुम्ही भरलेले त्याची पावती तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. नसेल तर आजच तुम्ही ऑप्शन फॉर्मच्या टॅब मध्ये जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. त्यानंतर मॅक्झिमम विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडलेला आहे की सर ही स्टेट मेरिट लिस्ट म्हणजे काय आणि डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्ट म्हणजे काय. तर या दोघांची जी काय माहिती आहे ती पहा. तुमचा राज्यामधून कितवा नंबर आहे, त्यानंतर तुमच्या जिल्ह्यामधून कितवा नंबर आहे. मी अगोदरही तुम्हाला सांगितलं जे की होम डिस्ट्रिक्ट आणि अदर डिस्ट्रिक्ट. जे विद्यार्थी अदर डिस्ट्रिक्ट मध्ये फॉर्म भरलेले त्यांचाही मेरिट चेंज होणार आहे आणि होम डिस्ट्रिक्ट मध्ये जे फॉर्म भरलेले तर त्यांचा मेरिट लिस्ट या ठिकाणी दर्शवण्यात येतं. तुमचा राज्यातून किंवा तुमच्या कास्ट मधून या दोन गोष्टी जर तुमच्या काही कामाच्या नाहीत, पण तुम्ही ज्या डिस्ट्रिक्ट मध्ये फॉर्म भरलेले त्या डिस्ट्रिक्ट मधून कितवा नंबर आहे ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आता या लेवल मध्ये जर बघितलं आपण तर जेवढा तुमचा मेरिट कमी आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी जे पहिला प्रिफरन्स नंबर दिलेले आहे तर त्या विद्यार्थ्यांना 100% नंबर हा लागून जातो. पण ज्यांचा मेरिट हा जास्त आहे जसं की 50 आहे, 60 आहे, 70 आहे किंवा त्याच्याही वर आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र तुम्हाला थोडंसं वेट करावं लागणार आहे. कारण की ITI मध्ये जर का प्रवेश क्षमता जर बघितलं, इंटेक कॅपॅसिटी जर बघितलं 20 किंवा 24च्या दरम्यान राहतं. त्यापैकी वरचे जे 4 जागे आहेत ते IMC कोटाला दिल्या जातं. म्हणजे जवळपास 20 जागे हे मॅक्झिमम ITI मध्ये प्रवेशासाठी उपलब्ध असतात. तुमचा मेरिट नंबर हा 20च्या जर अगोदर असेल तर 100% तुमचा पहिल्या मेरिट मध्ये नंबर लागून जाईल. जर तुमचा 20च्या पुढे असेल तर तुम्हाला थोडंसं वेट करावं लागणार आहे. लक्ष न देता तुमचा डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्ट आणि डिस्ट्रिक्ट मधून तुमचा कास्टचा नंबर किती आहे हे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना मेरिटचा मेसेज आला नाही त्यांनी ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने चेक करून घ्यायचं याचा डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहे. त्या पद्धतीने तुम्ही जाऊन चेक करून घेऊ शकता. त्या व्यतिरिक्त आजपर्यंत विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म भरणं झालं नाही, 26 जून 2025च्या अगोदर ऍप्लिकेशन फॉर्म भरणं शक्य झालं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आता उद्यापासून म्हणजेच 2 जुलै 2025 पासून नवीन रजिस्ट्रेशन फॉर्म चालू होत आहे. पण या नवीन रजिस्ट्रेशन फॉर्मला जर व्यवस्थितपणे आपण बघितलं तर हे विद्यार्थी राऊंड मध्ये येणार नाहीत. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हे जे काय राऊंड आहे त्या राऊंड मध्ये त्यांना प्रवेश मिळणार नाही. तर हे येणार आहे सरळ सरळ तुमच्या स्पॉट राऊंड मध्ये. स्पॉट राऊंड काय असतो, कशा पद्धतीने त्या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा ते तुम्हाला डिटेल मध्ये आपण नवीन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून सांगतच राहणार आहोत. त्या अगोदर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कारण की अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट या चॅनलवर तुम्हाला मिळत राहतील. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना 26 जून 2025 पर्यंत ऍप्लिकेशन फॉर्म भरणं शक्य झालं नाही त्यांनी नवीन ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकता. पण ज्या अगोदर रजिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे तर त्यांना या ठिकाणी डबल रजिस्ट्रेशन करायची गरज राहणार नाही. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी फक्त रजिस्ट्रेशन केलेले, फीस पेड केलेले, कन्फर्मेशन केलेले तर ते विद्यार्थी या ठिकाणी कन्फर्मेशन करू शकता. पण त्यांना ऑप्शन फॉर्म हे भरता येणार नाही. कारण की हे जे काय रजिस्ट्रेशन आहे ते आहेत तुमचे स्पॉट राऊंड साठी म्हणजे समुपदेशन फेरीसाठी. या 4 राऊंड मध्ये जे जागे भरले नाही त्यासाठी जो काय राबवण्यात येतो शेवटचा राऊंड त्याला आपण स्पॉट राऊंड असे म्हणतो. तर मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला अजून या ITI प्रवेश प्रक्रिया 2025 आणि 26 मध्ये काही अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत नमस्कार.